नमस्कार. कधी विचार केलाय का की जगात वेगवेगळे देश एकमेकांशी कसे वागतात? म्हणजे अ, व्यापार कसा होतो, युद्ध का होतात किंवा शांतता कशी टिकते? या सगळ्याच्या मागे ना काही नियम असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे नेमकं काय हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. जरा विचार करा. आपल्या या पृथ्वीवर आजच्या घडीला तब्बल 195 स्वतंत्र देश आहेत. हो, 195. प्रत्येकाची स्वतःची संस्कृती, स्वतःचे कायदे, स्वतःची स्वप्न. मग विचार करा, या सगळ्यांना एकत्र काम करायला लावणारी जी व्यवस्था असेल ती किती किती गुंतागुंतीची असेल, नाही का? आणि मग इथेच तो खरा प्रश्न उभा राहतो की इतके वेगवेगळे देश एकमेकांसोबत शांततेत कसे राहतात आणि अनेकदा का नाही राहू शकत? याचं उत्तर शोधण्यासाठीच आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय समजून घ्यावा लागतो. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी जगाचा पट कसा आहे, म्हणजे ही 190 राष्ट्र. मग आंतरराष्ट्रीय संबंध या शब्दाचा नेमका अर्थ काय? त्यानंतर या राजकारणाचे नियम काय आहेत, म्हणजे सत्ता आणि हित. मग या अभ्यासाची व्याप्ती किती मोठी आहे ते बघू, आणि सगळ्यात शेवटी हे सगळं जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे. चला तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. बघा, ही जी 195 राष्ट्र आहेत ती स्वतंत्र आहेत, हे खरं आहे. पण ती स्वयंपूर्ण नाहीत. म्हणजे कोणताच देश एकटा राहू शकत नाही. आपल्या गरजांसाठी, आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना एकमेकांशी बोलावंच लागतं, संबंध ठेवावेच लागतात. आणि याच गरजेतून एका जागतिक व्यवस्थेची गरज निर्माण होते. ठीक आहे, मग आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे नेमकं काय? आता आपण जरा याच्या अभ्यासाकडे वळूया. आणि गंमत अशी आहे की जग कसं चालतं याबद्दल या क्षेत्रात एकापेक्षा जास्त मतं आहेत. म्हणजे दोन अगदी वेगळे दृष्टिकोन आहेत. तेच आता आपण पाहणार आहोत. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. हा जो आंतरराष्ट्रीय शब्द आहे ना, तो सगळ्यात आधी 1789 साली जेरेमी बेंथम नावाच्या एका विचारवंताने वापरला होता. म्हणजे देशादेशांमधल्या संबंधांना एक नाव देण्याचा तो पहिलाच प्रयत्न होता. आणि तिथूनच या विषयाची एका मोठ्या ज्ञानशाखेमध्ये वाढ झाली. तर हे दोन दृष्टिकोन नेमके काय आहेत? बघा, एका बाजूला आहेत क्विन्सी राईट सारखे विचारवंत. त्यांचं म्हणणं आहे की यात फक्त देश नाही, तर वेगवेगळे गट, संघटना या सगळ्यांच्या संबंधांचा अभ्यास व्हायला हवा. पण दुसऱ्या बाजूला हॅन्स जे मार्गोन्थो आहेत, जे अगदी स्पष्टपणे म्हणतात की हे सगळं दुसरं तिसरं काही नाहीये, हा निव्वळ सत्तेसाठी देशांमध्ये चाललेला एक संघर्ष आहे. किती वेगळे विचार आहेत बघा. चला मग हा जो जागतिक खेळ आहे त्याचे नियम जरा समजून घेऊया. खास करून मार्गोथो सारखे विचारवंत काय म्हणतात ते बघू. त्यांच्या मते हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारण फक्त 3 मुख्य गोष्टींवर चालतं. आणि एकदा का आपल्याला या 3 गोष्टी कळल्या की बरंचसं चित्र स्पष्ट होऊन जातं. तर ह्या खेळातला सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू कोण? तो आहे राष्ट्रराज्य, म्हणजेच प्रत्येक स्वतंत्र देश. या संपूर्ण अभ्यासात प्रत्येक देशाला एक स्वतंत्र खेळाडू मानलं जातं, जो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. बरं, मग या प्रत्येक खेळाडूचं म्हणजे प्रत्येक देशाचं मुख्य ध्येय काय असतं? ते असतं राष्ट्रीय हित. प्रत्येक देश फक्त आणि फक्त आपल्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठीच दुसऱ्या देशांशी संबंध ठेवतो. आता हे हित आर्थिक असू शकतं, लष्करी असू शकतं किंवा राजकीयही. पण या सगळ्यामागे खरी प्रेरणा कशाची असते? म्हणजे हे देश कृती का करतात? तर त्यामागे एकच मोठी शक्ती आहे, आणि ती म्हणजे सत्तेसाठीचा संघर्ष. अगदी साधं गणित आहे. ज्याच्याकडे जास्त सत्ता तोच आपलं हित साधू शकतो. आणि म्हणूनच जागतिक राजकारणात सत्तेसाठीची ही स्पर्धा कधीही थांबत नाही. पण थांबा, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे फक्त सत्ता आणि संघर्ष असंही नाहीये. हा अभ्यास यापेक्षा खूप मोठा आहे. यात राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टींचा समावेश होतो. उदाहरणार्थ, प्रत्येक देशाचं परराष्ट्र धोरण कसं ठरतं? युद्ध का होतात आणि शांतता कशी प्रस्थापित होते? युनायटेड नेशन्स किंवा वर्ल्ड बँकसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांची भूमिका काय असते? आणि वेगवेगळ्या देशांची शक्ती कशात आहे? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास यात होतो. म्हणजे व्याप्ती खरंच खूप मोठी आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की हे सगळं आपण का समजून घ्यायचं? याचं उत्तर खूप सोपं आहे, कारण याचा थेट संबंध आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी आहे.
तुम्हाला माहितीये, या विषयाचा एक वेगळा अभ्यास म्हणून सुरुवात पहिल्या महायुद्धानंतर झाली. 1919 साली वेल्स विद्यापीठात यासाठी एक खास विभाग सुरू करण्यात आला. आणि त्यामागचा उद्देश अगदी स्पष्ट होता की भविष्यात पुन्हा असं महाभयंकर युद्ध होऊ नये. आणि तोच उद्देश आजही तितकाच महत्वाचा आहे. आज बघा, हवामान बदल असो, दहशतवाद असो किंवा जागतिक आरोग्य समस्या, कोणतीही मोठी अडचण एक देश एकटा सोडवूच शकत नाही. सगळ्या देशांना एकत्र यावंच लागतं. आणि हे एकत्र येणं, हे सहकार्य कसं साधायचं, हेच तर आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास शिकवतो. तर जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. प्रत्येक देश आपल्या स्वतःच्या हिताचा विचार करतो, हे खरंय, पण जगासमोरची आव्हानं तर आपल्या सगळ्यांची मिळून आहेत. मग एका देशाचं हित आणि संपूर्ण जगाचं हित यामध्ये संतुलन साधणं खरंच शक्य आहे का? विचार करा, कारण याच प्रश्नाच्या उत्तरात आपले सगळ्यांचं भविष्य दडलेलं आहे.